राम राम मंडळी. आज आपल्याकडे खास रांगडा बेत आहे. जेव्हा गावात एखादा मोठा कार्यक्रम असतो तेव्हा चुलीवरच्या मटणाची चव म्हणजे बोलायचा विषयच नाही. आज आम्ही बनवतोय तब्बल 80 किलो मटणाचं झणझणीत गाव जेवण. हे जेवण कसं बनतं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आज आपण पाहणार आहोत. गावजेवण म्हटलं की फक्त आचाराचं काम नसतं, तर यात संपूर्ण गावच्या किंवा नात्यातल्या सुवासिनींचा आणि बायकांचा मोठा वाटा असतो. सकाळी लवकर चुली पेटल्या की अंगणात सगळीकडे लगबग सुरू होते. महिला एकत्र बसून गप्पा मारत एकदम लागणाऱ्या सामानाची तयारी करतात. सुकं खोबरं किसण्यापासून ते आलं लसूण आणि हिरवी मिरची पाटा वरवंट्यावर किंवा मोठ्या मिक्सरवर वाटून घेण्याचं काम याच माऊली करतात. गावजेवण म्हटलं की पंगती डोळ्यासमोर येतात. पण या पंगतींच्या मागे एक मोठी ताकद उभी असते. ती म्हणजे आपल्या गावाकडच्या या माऊलींची. कोणी सण असो, कोणाचं लग्न, घराची कामं आवरून या बायका जेव्हा मदतीला धावून येतात तेव्हा कामाचा डोंगरही छोटा वाटू लागतो. दुसऱ्या बाजूला मटण कापण्याचं तितकंच जबाबदारीचं काम अनुभवी हातांकडून सुरू असतं. तब्बल 80 किलो मटण म्हणजे मोठे प्रमाण. ते कसब्यांकडून व्यवस्थित कापून झाल्यावर मटणाला मोठ्या परातीत काढून त्याला हळद, मसाला, मीठ आणि पेस्ट चोळलं की मुरत ठेवलं जातं. एकीकडे चुलीचा जाळ धगधगत असतो तर दुसरीकडे हातांचा वेग वाऱ्यासारखा सुटलेला असतो. 100-200 नाही तर हजारो भाकऱ्या या हातांमधून तितक्याच मायेने उतरतात. एकमेकींची गप्पा मारत, हसत खिदळत कपाळावरचा घाम पुसायलाही कुणाला सवड नसते. कुणाच्या हाताला चटका बसतो तर कुणाचे डोळे धुराने लाल होतात. पण कुणाचीही तक्रार नसते, कारण इथे नातं रक्ताचं नसलं तरी गावकीचं असतं. मोठ्या परातीतल्या ताज्या मटणासोबत आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं वाटण आणि चवीनुसार मीठ एकत्र करून मॅरिनेशनला सुरुवात झाली आहे. गावाकडच्या जेवणाची खरी चव ही मसाल्यांच्या मोजमापात नाही तर ते कालवण्याच्या पद्धतीत असते. हे सगळे जिन्नस मटणाच्या कणाकणात मुरणं फार गरजेचं असतं. म्हणूनच मोठ्या परातीतलं हे 80 किलो मटण आता स्वतःच्या हातानं व्यवस्थित एकजीव केलं जातंय. खरं तर शहरातल्या चमच्यांनी किंवा यंत्रांनी ती सर येतच नाही, जी मातीत राबणाऱ्या हातांनी मसाला कालवताना म्हणजेच गादवताना येते. प्रत्येक तुकड्याला आणि हाडाला हा मसाला आणि आलं लसणाची पेस्ट अगदी नीट लागली तेव्हाच तर त्या रश्श्याला तो गावचा ठसका येईल. आता हे मसालेदार मटण काही वेळ असंच मुरत ठेवायचं, जेणेकरून चुलीवर शिजताना प्रत्येक घास चवीचा आणि रसरशीत लागेल. बघा, आहे की नाही आपला अस्सल गावरान थाट. मॅरिनेशन करून मटण छान मुरलंय. आता वेळ आहे खऱ्या फोडणीची. चुलीचा जाळ आता कडक पेटलाय आणि या मोठ्या पितळी हंड्यात जातंय भरपूर तेल. तेल चांगलं कडकडलं की त्यात पडतोय हा बारीक चिरलेला कांदा. कांदा तेलात तांबूस होईपर्यंत परतायचा. त्याचा गोडवा आणि वास सुटला की समजायचं आपली फोडणी आता तयार झाली.
आता या वाफाळलेल्या फोडणीत जातंय आपलं मॅरिनेट केलेलं मटण. मटण भांड्यात पडतात जो चर्र आवाज येतो ना, तोच या जेवणाची खरी लज्जत सांगतो. आता हे सगळं मटण, कांदा आणि तेल मोठ्या उलथण्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मटण हलवणं म्हणजे कष्टाचं काम आहे. पण जोपर्यंत प्रत्येक तुकडा त्या गरम तेलात आणि कांद्यात नीट घोळला जात नाही, तोपर्यंत ती चव उतरत नाही. बघा कसं मटण आता स्वतःचं पाणी सोडायला लागलंय आणि मसाल्यांचा रंग चढलाय. पितळी भांड्यात आणि चुलीवर शिजणाऱ्या या मटणाची चव जगात भारी लागणार हे नक्की. हाच तर आहे आपला चवदार कोकण. मंडळी, आम्ही कोकणची ही संस्कृती आणि अस्सल चव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतोय. पण एक गोष्ट खटकतीये की तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय, पण कोकणची वारी या आपल्या चॅनलला अजूनही बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत. जर तुम्हाला आमचा हा रांगडा कोकणी अंदाज आवडत असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आमचा उत्साह असाच टिकून राहील. गावच्या पंक्तीतली हीच तर खरी मजा असते. आजचा हा बेत बघा, एकदम साधा पण चवीला तितकाच रांगडा. पानात पडलेला हा पांढरा शुभ्र गरम भात आणि त्यावर जेव्हा हे झणझणीत मटणाचं कालवण पडतं, तेव्हा अख्ख्या परिसरात त्याचा खमंग सुवास दरवळतो. घरगुती सुक्या मसाल्यांच्या ठसक्यात तयार झालेलं हे कालवण आणि मटणाची ही अस्सल चव, दुसरं काही कशाला हवं. या रश्श्याचा तो गडद लाल रंग बघूनच कुणाचीही भूक अनावर होईल. आणि सोबतीला आहे हे रसरशीत सुक्क मटण, जे फक्त मसाल्यात आणि वाफेवर मऊसूत शिजलंय. पंगतीत वाढणाऱ्यांची ही लगबग, तो आग्रह आणि जेवताना मिळणारा आनंद काही औरच असतो. जेव्हा या गरम भातात कालवण कालवून मटणाचा तो तुकडा तोंडात जातो ना, तेव्हा कळतं की खऱ्या सुखाची व्याख्या काय. कोणताही बडेजाव नाही, फक्त ही माणुसकी आणि हाताला असलेली ही चव. ज्यांना रस्सा भात आणि सुक्क मटण आवडतं, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ म्हणजे एक मेजवानीच आहे. काय मत, कसा वाटला आपला आजचा हा बेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या जेवायला.